अँड मिल्क प्रोडक्ट डेअरी या शेंडगे बापूंच्या याच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय मनसूर चाचा, त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर काका हनुमाने, त्याचबरोबर मार्केट कमिटीचे संचालक बिरू शिंदे, त्याचबरोबर किल्ल्याचे सरपंच सुरेश कटरे, त्याचबरोबर युवक नेते विवेक कोकरे, त्याचबरोबर कामाना पाटील, त्याचबरोबर पांढरेवाडीचे युवक नेते श्रीमंत तांबे, त्याचबरोबर या गावचे युवक नेते आनंदराव पाटील, या गावचे सरपंच मोर्डी साहेब, या गावचे सर्वच ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य, विविध गावातून आलेले सर्वच शेंडगे बापू प्रेम करणारे आपण मंडळी, खरोखरच आनंदराव पाटलांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं की एक चांगल्या पद्धतीचं या ग्रामीण भागामध्ये शेंडगे बापूंनी एक उपक्रम चालू केलाय. खरोखरच एक उद्योजक म्हणून भविष्यात नावारूपाशाला नक्कीच काही हरकत नाही. आणि मी खास करून या ठिकाणी मनसोच्या जिल्हा बँकेचं सुद्धा मी कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची चालना तरुण वर्गाला मिळावी अशा पद्धतीचं एक कर्ज देऊन आणि ह्या बारीक बारीक जे उद्योग आहेत हे ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याची जिल्हा बँक काम करत आहे. त्याबद्दल खास करून जिल्हा बँकेचं सुद्धा मनापासून अभिनंदन. बापू, खरोखरच आमची सुद्धा इच्छा आहे की आपण एक चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी एवढा मोठा आपण सगळ्याला गोळा करून एक चांगला कार्यक्रम घेतला, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये याची थोडीशी प्रसिद्धी व्हावी, जेणेकरून प्रत्येक गावागावातून अशा जर डेअरी असतील ज्या ठिकाणी दूध, दही, तूप, पनीर, श्रीखंड, अशा आम्रखंड, बासुंदी, लस्सी, पेढा या गावागावातून जर आपलं प्रोडक्ट सुरू झालं तर नक्कीच अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की खूप कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा परीक्षेत, आणि नक्कीच आपल्या माध्यमातून एक युवक वर्ग एक चांगल्या पद्धतीने एक चांगली प्रेरणा घेईल आणि चांगला एक उद्योजक म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची तरुण वर्गाला संधी मिळेल. आणि नक्कीच आपण सुरुवात केलात त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी आम्हाला सुद्धा बोललो. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.